गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद सरळ सेवा जी भरती होणार आहे मित्रांनो, त्याची अपडेट आलेले. तर काय अपडेट आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर ही जी अपडेट आलेली आहे बघा, 29 मे 2025, म्हणजे 2-3 दिवस झालेले अपडेट येऊन. बघा, राज्यातील नगर परिषद स्थापनेवरील गट क गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सब्जेक्ट आहे बघा. भरती कधी होणार काय नाही, तर त्या बाबतीत आहे. तर आपण इथं बघू शकता, महाराष्ट्र शासन मार्फत 150 6 मे 2025 ते 5 2 ऑक्टोबर 2025 दिवसाचा कालखंड राबवण्यात येत आहे. म्हणजेच 150 दिवस बघा, 6 मे ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान भरती येऊ शकते. मग तुम्हाला 150 दिवस पकडून चला, तुम्ही 150 दिवसात भरती येऊ शकते बघा. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागामधील अस्थापनेवरील एकूण 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सरळ सेवेने भरणारे बघा, 75,000 पदाची भरती होणार आहे, म्हणजे 150 दिवसासाठी बघा. इथं दिलेले तुम्हाला 150 दिवस. 150 दिवसात म्हणजेच 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत 75,000ची भरती होणार आहे मित्रांनो. सरळ सेवेने भरती होणार आहे. तर या भरतीमध्ये बघा, दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित अराजपत्रित गट गट क आणि ड स संवर्गातील नामदर्शनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणार आहेत मित्रांनो बघा. गट ब पदाचे पण आहे बघा, नॉन गॅझेटेड पोस्ट आहे काही, आणि गट क आणि गट ड पदासाठी आहेत बघा रिक्वायरमेंट. तर याची एक जिल्हाधिकारी यांची अध्यक्षतेखाली एक जिल्हा निवड समिती पण नेमण्यात आलेली आहे यासाठी, की भरती कधी लवकरात लवकर होईल बघा. तर 21 नोव्हेंबर 2022 नुसार भूत भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब नॉन गॅझेटेड गट क आणि गट ड पदातील सरळ सेवेने भरण्याबाबत शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS मार्फत घेणार आहे बघा. TCS मार्फत ही एक्झाम राबवली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम असणार आहे, बघू शकता तुम्ही. तर जे सरळ सेवेद्वारे जे गट क आणि गट ड पदासाठी जी भरती होणार आहे मित्रांनो, बघा इथे काय दिलेलं आहे. नगर परिषदा प, पंचायतीमधील गट क ड च्या स्थायी रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेच्या भराच्या पदसंख्या निश्चित करून घेत उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्याचे समवेत सामंजस्य करार तात्काळ करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करावी बघा. जाहिरात प्रसिद्ध करावी म्हणजे कदाचित ऍड ही पण म्हणजे जुलैच्या आसपास, 15 जुलैच्या अगोदर येऊ शकते, कारण की नंतर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता आणि निवडणूक राहील, तर त्यामुळं त्याच्या अगोदर ऍड येण्याची शक्यता आहे. जर TCSने लवकरच जर ऍड दिली, जाहिरात दिली, तर लवकर अगोदरच एकदम होऊन जाईल. नाहीतर मग शक्यतो निवडणूक नंतर हे ऍड येईल. पण शक्यता इथं स्पष्ट दिलेलं आहे की 150 दिवसामध्ये हे ऍड येणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासन यांचं एक पत्रच आहे बघा. तर 150 दिवसात 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे सगळ्या ज्या भरती होण्याची शक्यता आहे बघा, दाट शक्यता आहे. बघा, दाट शक्यता आहे. 75,000 भरती खूप मोठी भरती मित्रांनो. एवढी मोठी भरती होणार नाही, कारण की 2026 पासून सगळं MPSC मार्फत एक्झाम होणार आहे.
तर हा शेवटचा तुम्हाला चान्स असेल की जे TCS मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे. तर MPSC मार्फत जी एक्झाम घेतली जाईल तर त्याची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की कधी कधी उशीर होत असेल, त्यांचं प्री मेन्स पण असू शकतात, टायपिंग स्पीड ह्या गोष्टी असू शकतात. तर तुम्हाला हा एक गोल्डन चान्स आहे. 2025 मध्ये जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्ही आतापासूनच स्टडी करा छान छान प्रकारे. आणि जेवढे जास्तीत जास्त करून तुम्ही क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस अनालिस करा, कारण तुम्ही एक्झाम मध्ये कन्फ्यूज न होता तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल आणि क्वेश्चन चुकणार नाही. तर अशा प्रकारे हे बघा अपडेट आलेले 29 मे 2025 आहे. आणि सब्जेक्ट काय होता बघा, नगर परिषदमधील गट क गट ड पदासाठी जी भरती राबवणार आहे त्यासाठी हा सब्जेक्ट होता. आणि त्याबाबत ही अपडेट आहे नगर परिषद बाबत. तर मित्रांनो, लवकरच भरती येईल, लवकरच जाहिरात येईल, तुम्ही अभ्यासाला लागा, कारण की ह्या 2 ते 3 महिन्यात भरपूर जागा रिक्वायरमेंट असणार आहे. तर कंटिन्यू अभ्यास करा. वाट बघत जाऊ नका की ऍड कधी येणार आहे, ऍड आल्यावर तुम्ही अभ्यास करणार. तर असं करू नका, कारण तुम्ही स्वतःलाच फसवत राहतात. मग ज्यावेळेस ऍड येईल त्यावेळेस तुम्हाला मग 15 ते 20 दिवस भेटतात अभ्यास करण्यासाठी, मग त्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होत नाही. त्यामुळे आतापासून तयारी लागा, कारण की दिवस खूपच कमी आहे. 150 दिवस म्हणजे खूपच कमी आहे. म्हणजे असं नाही सांगता येणार की कमी आहे, भरपूर दिवस सांगू शकतो, कारण की तुम्ही 150 दिवसात कव्हर करू शकतात. क्वेश्चन पेपर जेवढे तुम्ही जास्त सॉल्व्ह करतात तेवढं तुमचं बेनिफिट राहील. कारण की तुमची 15 ते 20 दिवसात काहीच होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही ऍड आल्यावर अभ्यास करताल तर जास्त बेनिफिट होत नाही आणि टाइम भेटत नाही. तर आतापासून अभ्यासाला लागा, जेणेकरून येणाऱ्या जे पण भरती आहे त्याच्यातून एखादी पोस्ट 2025 मध्ये आपल्याला भेटलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भेटली पाहिजे. 2026 ची वाट न न बघता आत्ताच तुम्ही अभ्यासाला लागा, मन लावून अभ्यास करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय फ्रेंड्स.